आता आमच्याकडे सध्या कोकमाचा सीझन सुरू आहे, त्यामुळे आम्ही कोकमाचं आगळ करून बाकीचे कोकमं सुकवण्याचं काम चालू आहे. अशी कोकमं सुकवायची आणि बाकीचा असा आगळ करून ठेवून द्यायचा. तो सगळ्या गोष्टीमध्ये कामाला येतो. मच्छी करताना किंवा इतरही करत काही करी वगैरे करत असताना मच्छीची सोनकढी. हां, संध्या बोलते मला सोलकढी करायला सुद्धा कामाला येते. मग अशी भिजवत घालायची गरज नसते, डायरेक्ट आपली टाकली तरी होतात. आणि ह्याच्या ज्या बिया असतात ना, ह्या ज्या बिया आहेत ह्या सुकून ह्याचं सुद्धा तेल काढतात. कशासाठी कामाला येतं संध्या ते? हां, आता संध्या बोलत नाही. केसांना. कशाला? केसांना लावायचं नसतं ते. मग कशाला? काही आपल्याला समजा फंगस किंवा काय पायाला काही झालं असेल किंवा पावसाळ्यामध्ये पाय सगळ्यांचे चिरा वगैरे पडतात किंवा काय पुसतात पाण्यात काम केल्यावर, मग अशा वेळेस ते तेल त्या पायांच्या भेगांमध्ये पायाला लावतात, ज्याने ते बरं होतं. आता असा मी पिळून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यात बियासुद्धा आहेत. बिया देखील वाढवल्या जातील. त्याच्याबरोबरच नंतर हे सुक्कं वेगळं केलं जाईल. आता एक बॉटल तर आम्ही भरून ठेवले. आता ही दुसरी बॉटल निघणार आहे आगळाची. आमच्या झाडावर यावेळेला फार कमी कोकमाचे लागली फळं. असं भरता येणार नाही, मला वाटते बहुतेक टोपात घ्या. टोपात घेऊन भरावं लागणार आहे किंवा हे अगोदर